आदित्य हा पावनखिंडीचा रस्ता असा आहे आणि लोक इकडे बसले आणि इकडनं असं खाली आहे आणि लोक इथे बसलेले इथे उद्या बाजूला शिडी लावलेली आहे। हे लोक आता खाली उतरून गेलेले आहे, तिथे जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेऊया। हे पाहून सुप्रिया उतरत आहे आणि हा असा भीषण कडा आहे। कॅमेरा नाहीये रवी, कॅमेरा घेऊन येतोय की नाही? ही अशी शिडी आहे ती लावलेली, मुकुल येतोय, ही स्वाती उतरते, प्रसाद येतो उभा आहे, ढासळला असेल खाली। आलेलो आहोत खालती, लोक आता काही परत वरती चढताय आणि हा पावनखिंड म्हणजे हा आता एक धबधबाच झाला। त्या ओढ्यातनं आता लोक आता पुढे चाललेले आहेत। इथं पाणी पण आहे आणि एक आता धबधबाच झालेला आहे आणि ओढा झालेला आहे। ओढ्यातनंच पावनखिंडीची वाट आहे। आता झऱ्याचं पाणी लोक सगळेजण पित आहेत। इथून पुढे अशी पावनखिंडीची वाट आहे। आणखीन आता पुढे जायचंय, पण सगळेजण पहिल्यांदा झऱ्यातनं आलेलं पाणी इथं साचलेलं आहे, पण पिऊन प्रात्यक्षिक प्रसाद आपल्याला दाखवते। हे इकडनं वरनं आता आपण आलेलो आहोत। मागे लांबर आपण आता ज्या खिंडीतनं उतरलो ती खिंड जागा आहे। इथनं लोक आता खाली येत आहेत। इथे डाव्या बाजूला शिडी आहे, वरनं खाली उतरून ही लोक येत आहेत आणि हे आमचे लोक येत आहेत। तुला आपण दोन डोंगरांच्या मधनं या सर्व परिसरामध्ये सिद्धी जोहर बरोबर युद्ध झालं होतं मोगलांबरोबर।